खबर कुठं आहे? संभाजीनगरला. दंगल कुठं झाली? नागपूरला. ही काय सिस्टम आहे भाऊ? हां बरं, सत्ता कोणाची आहे? केंद्रात त्यांचीच, राज्यात त्यांचीच. काढायची ना तुम्हाला, 2 मिनिटात काढिता तुम्ही. 370 तर हटवली कलम तुम्ही, ते पाकिस्तानची आणि भारताची. आणि हे हटवायचं काय अवघड आहे का? हे हटवायचं नाही आहे यांना, जनतेनं समजून घ्या. गेल्या 2 दिवसापासून तुमच्यापर्यंत खुलताबादमध्ये औरंगजेबाची ज्या ठिकाणी कबर आहे त्या ठिकाणी नक्की काय चाललंय, वातावरण काय, गोष्टी घडतायत काय, ह्या सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. इथूनच पुढे आलं की मग ती अजंठा एलोरा केव्ह म्हणजे वेरूळची लेणी, आणि त्याच्या पुढे आलं की इथे मालोजी राजांची गडी आहे, जुनी आहे, आणि आज शहाजीराजांची जयंती, त्यामुळे वेगळे कार्यक्रम आहेत. सहज इथं आलं होतं की नक्की काय चाललंय, आणि काल रात्री नागपुरात जे काही सगळं घडलं तर या सगळ्या प्रकरणावरती प्रतिक्रिया वगैरे उमटत आहेत. इथे आल्यानंतर मला कोण भेटलं तर मनोज जरांगे पाटील. नमस्कार. तुम्ही बघताय काय चाललंय काय नाही. खरं तर माझ्याकडे म्हणजे त्यांना विचारला प्रश्न भरपूर आहेत आणि बरेच वेगवेगळे विषय आहेत बोलायला, काय फक्त बीड पुरतं मध्ये येत नाही. पण आज काल जे काही सगळ्या गोष्टी नागपुरात घडल्या, आता महाराष्ट्रात ज्या पद्धतीचं सगळं ध्रुवीकरण चाललंय, त्याच्या अनुषंगाने काही महत्त्वाचे मुद्दे आहेत. काय कसं बघताय बरं तुम्ही या सगळ्याकडे? तुमच्या आणि आमच्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर सर घडतात गोष्टी. गोरगरिबांना माझं सांगणं या राज्यातल्या जनतेला की सावध राहा. हे विनाकारण काहीतरी काढलं जातं उकरून, आणि ही सिस्टम असते सरकारची काम करण्याची. आणि एक त्यांची बौद्धिक पातळी जी आहे ना राजकीय लोकांची, ही फक्त खुर्ची पुरती सीमित आहे, तुम्हाला रोजीरोटी लावण्यापुरती नाही आहे. 70-75 वर्ष झाले त्यांनी कोणाला रोजीरोटी आत्तापर्यंत दिलेली नाही. म्हणून सावध राहा. आणि विशेष करून मराठ्यांच्या पोरांनी सावध राहा. आपल्याला भरकवटलं जात आहे, आपल्याला जे पाहिजे ते दिलं जात नाही. आपण पण त्याच धर्मात आहेत, मराठ्यांचे पोरं, मराठा समाजही त्यातच आहे, वेगळा नाही आहे. परंतु आपल्याला जे पाहिजे ना, आपण एक मोठा हिस्सा आहे हिंदू धर्माचा, तरी जे पाहिजे ते दिलं जात नाही. त्याच्यावरून ओळखून घ्या यांना काय पाहिजे. यांना फक्त सत्ता पाहिजे, आपल्याला आरक्षण लागतं रोजीरोटीसाठी, त्यातून नोकऱ्या शिक्षण मिळणार आहे, दिलं जात नाही. जर धर्म म्हणता येतं, त्या धर्मात हा मराठासुद्धा आहे. परंतु छत्रपती शिवरायांनी असं कधीही केलं नव्हतं.